नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत GMC भरती नांदेड जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर आज आपण 15 क्वेश्चन्स पाहणार आहोत. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. त्याआधी एक गोष्ट सांगायची होती. मी बरेच GMC भरतीचे पेपर हे अनालिसिस केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये असं दिसून आले की GMC भरतीचा जो पेपर असतो त्याच्यामधला जो फर्स्ट सेक्शन असतो त्याच्यामधला जो जनरल नॉलेजचा जो सेक्शन असतो त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात. आता आपण कोणत्या 2025 चालू आहे ना, तर 2025 मध्ये जे काही नवीन आलेलं आहे, समजा वंदे भारत ट्रेन स्टार्ट झाली, त्यानंतर अंतःस्थी प्रारंभ हा बुक आला, म्हणजे करंट अफेअर बद्दल जास्तीत जास्त क्वेश्चन्स येतात. म्हणजे आपण जो वर्ष चालू आहे, आता समजा 2025 चालू आहे, म्हणजे 2025 बद्दल जे काही नवीन आलेलं आहे ते सगळं तुम्ही ChatGPT वरून किंवा गुगल वरून, क्रोम वरून तसे क्वेश्चन्स काढा. पहिल्या सेक्शन मध्ये असेच क्वेश्चन्स विचारले जातात. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, भारतात सुरू करण्यात आलेली पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांदरम्यान धावते. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर क्वेश्चन नंबर टाईप करा आणि पुढे आन्सरचा ABCD कोणता ऑप्शन आहे ते टाईप करून कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ओके, जास्तीत जास्त आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चुकला तरी काही हरकत नाही. मी सर्वांना पर्सनली रिप्लाय सुद्धा करत असते. शेवटी तुम्हाला आन्सर तर माहितीच असते ना, म्हणजे कोणाला किती येतं ते कळतं. त्याच्यासाठी कमेंट करून सांगत जा आन्सर. तुम्हाला जर आलेलं असेल, ऑलरेडी माहिती असेल तरी सुद्धा कमेंट करून सांगायचं. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए मुंबई पुणे, ऑप्शन बी दिल्ली वाराणसी, ऑप्शन सी नागपूर हैदराबाद, ऑप्शन डी दिल्ली अहमदाबाद. तर काय असेल आपलं आन्सर? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं आन्सर आहे, दिल्ली ते वाराणसी. क्वेश्चन नंबर 2, 2024 मध्ये भारतात सुरू झालेल्या इथं अंत अस्ति प्रारंभ पुस्तकाचे लेखक कोण आहेत. अंतअस्थि प्रारंभ 2024 मध्ये भारतात सुरू झालेल्या अंत अस्ति प्रारंभ पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी सलील देशमुख, ऑप्शन सी अनुपमा जोशी, ऑप्शन डी शरद पवार. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नरेंद्र मोदी. क्वेश्चन नंबर 3, चंद्रयान 3 मिशन यशस्वीपणे कोणत्या वर्षी चंद्रावर उतरले. ऑप्शन ए 2022, ऑप्शन बी 2023, ऑप्शन सी 2024, ऑप्शन डी 2021. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2023. क्वेश्चन नंबर 4 पाहू. महाराष्ट्रातील नवीन जिल्हा पंढरपूर जाहीर करण्यात आला तो कोणत्या वर्षी. महाराष्ट्रात जो पंढरपूर जिल्हा जाहीर करण्यात आला होता तो कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला होता हे सांगायचे. ऑप्शन ए 2022, ऑप्शन बी 2023, ऑप्शन सी 2024, ऑप्शन डी 2025. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 2024. क्वेश्चन नंबर 5, 2025 मध्ये G20 समिट कोणत्या देशात होणार आहे. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी इटली. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील. क्वेश्चन नंबर 6, पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा नगरी कुठे आहे. ऑप्शन ए बालेवाडी, ऑप्शन बी खडकी, ऑप्शन सी हडपसर, ऑप्शन डी शिवाजीनगर. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बालेवाडी. क्वेश्चन नंबर 7, महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा दिवस कोणता. ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 1 मे, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 19 नोव्हेंबर. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 1 मे. क्वेश्चन नंबर 8, राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP कोणत्या वर्षी लागू करण्यात आले. ऑप्शन ए 2018, ऑप्शन बी 2019, ऑप्शन सी 2020, ऑप्शन डी 2021. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 2020. क्वेश्चन नंबर 9, भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणते. ऑप्शन ए कच्छ, ऑप्शन बी थार, ऑप्शन सी लडाख, ऑप्शन डी रन. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी थार. क्वेश्चन नंबर 10,
महाराष्ट्राचा सध्याचा मुख्यमंत्री 2025 पर्यंत कोण आहे? ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस, ऑप्शन बी एकनाथ शिंदे, ऑप्शन सी अजित पवार, ऑप्शन डी उद्धव ठाकरे. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकनाथ शिंदे. क्वेश्चन नंबर 11. हर घर तिरंगा अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन ए 2021, ऑप्शन बी 2022, ऑप्शन सी 2023, ऑप्शन डी 2024. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2022. क्वेश्चन नंबर 12. डिजिटल इंडिया मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन ए 2014, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2016, ऑप्शन डी 2017. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2015. क्वेश्चन नंबर 13. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी भीमा, ऑप्शन डी तापी. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गोदावरी. क्वेश्चन नंबर 14. पुण्यातील आगग्राम फेस्टिवल कोणत्या विषयावर आधारित आहे? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी संस्कृती, ऑप्शन सी IT आणि नवोन्मेष, ऑप्शन डी पर्यटन. तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी IT आणि नवोन्मेष. क्वेश्चन नंबर 15. मेक इन इंडिया उपक्रमाचे चिन्ह कोणते प्राण आहे? मेक इन इंडिया उपक्रमाचे चिन्ह कोणते प्राणी आहे? ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी मोर. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंह. तर आज आपण फक्त 15 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे क्वेश्चन्स हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील. चॅनलवरती नवीन असाल, क्वेश्चन हेल्पफुल असले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन येत आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्हाला कुठून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स भेटतात का. तसं तर मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतच असते. तर फ्रेंड्स प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.